सुरेश धस तुला सांगणे आम्ही अस्सल कोण आहे अस्सल मराठा पोलीस पाटील काय आणि पैलवानी आम्ही काय तुला आवाहन करतो आम्ही तू यासाठी घेऊन मीडिया समोर आणि सगळ्यांसमोर ये आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊन चल तुझी सत्यता आता महाराष्ट्राला कळू दे आणि तू नादी लागलाय ना आमच्या सगळ्या जातीच्या बीड जिल्ह्याच्या मातीच्या तुला तुझी जागा आम्ही दाखवणार आता तुझी जागा फक्त यासाठी शेडी दाखवून तुला आता। राम खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अनेक प्रश्न हे उपस्थित झालेले आहेत। त्यांना सध्या पुण्यातल्या इथल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांचे जे कार्यकर्ते ते माझ्यासोबत आहेत। काय सांगाल कसा हल्ला झाला कशामुळे झाला? प्रथमतः आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर ते अतिशय भयानक असा जीव घेणा हल्ला झालेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आदरणीय आमचे दैवत पक्षाचे गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे, पंकजाताईंचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे। आणि गुंडाला जात नसते, मी हे वारंवार सांगत आलेलो आहे। ज्याप्रमाणे हा प्रकार चाललेला आहे फक्त खुर्चीसाठी आणि पैशासाठी आणि जो माज चाललेला आहे भस्मासुरांकडून ते कुठलेही असो, बीड असो, परळी असो, कुठेही आष्टी असो, मी मागील 20 दिवसापासून सुरेश धसला आवाहन करतोय, सुरेश धस तुम्ही बाहेर या आणि तुमचं सत्य सांगा। आमदार सुरेश धस तुम्ही समोर काय येत नाही? आता राम खाडे यांच्यावरती हल्ला केलाय, SIT CID सगळी यंत्रणा आपली लावा। मी रोज मेल करतोय सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि रोज सगळ्या गोष्टीची कल्पना देतोय। रामभाऊ खाडे यांच्यावरती हल्ला करण्याचं कारण एकमेव कारण आहे की तुमचा भ्रष्टाचार आहे। जो भ्रष्टाचारी रूपी तुम्ही माजलेले भस्मासूर तुम्ही तिथे त्या ठिकाणी जे माजले आष्टी बीड ज्या ठिकाणी ही लोक अशी सामाजिक कार्यकर्ते तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढतात आणि कॉम्प्लेक्सचं जे शासकीय कॉम्प्लेक्स शासकीय जागेवरती कॉम्प्लेक्स एक बांधण्याचा विषय होता त्या विषयावरती स्टे मिळाला आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज दाबायचे कसे? मी गेली कित्येक दिवस झालं प्रशासन बीड SP साहेबांकडे DGP साहेबांकडे त्यांना संरक्षण मागतोय मला स्वतःला। माझ्या घरी येऊन हल्ले केले स्वतः सुरेश धसवरती माझी 395 379 ची केस आहे, 395 हायकोर्टून दरोड्याची त्यांचं सेक्शन लावलेलं आहे। तुम्ही का म्हणजे तुमच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर ना तुम्ही अशा प्रकारे तुम्ही लोकांना छळताय? म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचंय? बीडच्या आमच्या लेकरांची शिक्षण पुण्यामध्ये आम्हाला रूम मिळत नाही लोक पोरांना शिक्षणासाठी, कोणी ह्यांना उद्योग जर करायचं त्यांना उद्योगाला कुठे चाललं मिळत नाही। बीडची माती आमची किती बदनाम करणारी? आमची संतांची भूमी आहे, पावन भूमी आहे। आमच्या लोकांवरती हल्ले करून तुम्ही नक्की काय दाखवताय? बीडच्या माती आमचे काय करताय? याच्यामध्ये हल्लेखोर नक्की कोण आहेत? कारण ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करताय त्या संदर्भातले काही पुरावे मिळाले किंवा हेच आहेत या बाबतीत ठाम कसं काय? गेले 15-20 वर्ष आलं त्या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि आम्ही खात्रीनिशी सांगतो फक्त सुरेश धस यांना समोर आणा आणि सुरेश धस ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर मराठा समाजाचे काहीवारी बीड जिल्ह्याचे काहीवारी म्हणून जे फिरत होते फक्त खुर्चीसाठी जे हापलेले होते फक्त त्यांनी सत्य सांगावं। SIT आणि CID त्यांनी घेऊन यावी। आता ज्या पद्धतीने त्यांनी बीडची माती बदनाम केली ना की बाबा की बीड असं आहे बीड तसं आहे, बीडमध्ये जातीवाद काही जातीवाद नाही, फक्त खुर्ची पालकमंत्री पदाची खुर्ची पाहिजे होती सुरेश धसला आणि आमच्या पंकजाताईची काही चूक नसताना विनाकारण बदनाम करण्यात आलं आणि आष्टी मतदारसंघामध्ये वंजारी समाज हा टार्गेट केला होता सुरेश धसकडून। त्याचं एकमेव कारण आहे मी मराठा समाजाचा पोलीस पाटील आहे मी आणि आमच्यासारख्या आम्ही सगळे जातभेद आम्ही सगळं सोडून आम्ही सगळे लोकांना एकत्र मूठ बांधतो आमची। आम्ही एक झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा घेऊन चालतो आणि फक्त हा खुर्चीसाठी हापलेला भस्मासूर आहे ना हा सगळं कृत्य करतोय। मी वारंवार होतोय पंकजाताई ह्या रोज देवाच्या दारामध्ये प्रार्थना करतायत की ह्या लोकांना चांगली सद्बुद्धी देव, पण ह्या लोकांची मानसिकता बदलत नाहीयेत। हे खुर्चीसाठी पूर्णपणे हापलेले आणि राम खाडेंचा हल्ला हा त्यातलाच एक प्रकार आहे। राम खाडेंची परिस्थिती आज मी वरती जाऊन बघितली आता, अतिशय डोक्यामध्ये पूर्ण टाके आहेत, अख्ख्या अंगावरती पूर्ण सोललेलं आहे आणि एवढी भयानक परिस्थिती आहे। जसं संतोष देशमुखचं झालं तिथे वंजारी समाजाचं काय लोक काय होती त्यामध्ये, तसं आता इथं मराठा समाजाची लोक असतील, भिल्ल समाजाची लोक असतील, ज्यांनी कोणी हल्ला केला याच्यामध्ये SIT आणि CID लावावी। आणि मी खात्रीशी सांगतो सुरेश धस जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी सांगतो सुरेश धसनी समोर येऊन सगळ्या गोष्टी सत्य सांगावं आणि त्यांनी SIT CID लावावी। आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांना बदनाम करण्याचं काम करू नये, बीड जिल्ह्याची बाती बदनाम करू नये। माझी विनंती आहे हात जोडून, ताई साहेब तुम्ही बघा डोळे उघडून काय केलं या सुरेश धसनी आमच्या मतदारसंघामध्ये। आष्टी मतदारसंघाची परिस्थिती बघा, आम्ही खूप हालाकीमध्ये दिवस काढतोय आणि गेली 15-20 वर्ष झालं आम्ही तुम्हाला सांगतोय। निश्चितच अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर त्यांचे जे आरोप आहेत ते थेट सुरेश धसांवर आहेत आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी संचेती हॉस्पिटलमध्ये सध्या राम खाडे हे उपचार घेत आहेत आणि त्यांची जी प्रकृती आहे
ती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या बाबतीतले जे प्रश्न उभे राहिलेत त्याची उत्तरही मिळणार का, हे खरे तर यामागचे जे काही रहस्य आहे ते उलगडण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.